मराठवाडा पुन्हा भूकंपानं हादरला। मध्यरात्री परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात धक्के। 3.1 ते 4.1 रिश्टर स्केल धक्क्यांची तीव्रता। लोकांनी रात्र जागून काढली। राज्यात 1 जूनपासून पावसाचे 62 बळी। इमारती कोसळून 25 जणांचा बळी गेला, तर वीज पडून 23 जणांचा मृत्यू। यंदा झाड पडीनही 6 बळी घेतले। पिंपरीतल्या मोशीत इमारत कोसळली। 17 पैकी 9 जणांना सुखरूप बाहेर काढलं। 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली। रायगड जिल्ह्यात पाताळगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेले गॅस एजन्सीमधले शेकडो सिलेंडर लोकांनी जीव धोक्यात घालून लुटले। सिलेंडर तहसीलदारांकडे जमा करा, असं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। अशैक्षणिक कामांना गुरुजी वैतागले। राज्यभरातील 11 लाख शिक्षक आज सामूहिक रजेवर। बीएलओ, एसआयआर आणि इतर अनेक अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार। विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन उगवलंच नाही। बोगस बियाणांविरुद्धच्या तक्रारींचा महापूर। पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणीही सोयाबीन उगवलं नाही। तुकाराम मुंडेंचा काल एकाच दिवशी 16 हॉटेल, रेस्टॉरंट, धाब्यांना दणका। कुणाचा परवाना निलंबित, तर कुणाला दुरुस्तीला संधी। मुंबईतल्या प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचाही परवाना रद्द। मुंबई महापालिकेकडून बिल्डरांच्या चुकीला माफी। 2016 पासूनच्या भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना अभय दिलं। हजारो फ्लॅटधारक आणि सोसायट्यांना दिलासा। भूसंपादन करूनही मोबदला न देणारा टोलनाका जप्त करा। वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। अकोला हैदराबाद महामार्गावरील तोंडगाव धुमका टोल प्लाझा जप्तीचे आदेश। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे कामगार सेनेचा आज वर्धापन दिन। दादरच्या सावरकर सभागृहातल्या कार्यक्रमाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार। तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचा आज आणि उद्या पुण्यात मुक्काम। संगमापासून गर्दी वाढण्याची शक्यता। वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महापालिकेच्या 101 शाळा बंद।